नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. पहिल्या सेमिस्टरचा निकाल लागला होता. सलीलचे 6 विषय गेले होते. आपला रिझल्ट घेऊन तो वडिलांकडे गेला तेव्हा त्याचे वडील फारच संतापले. सलील, तू कॉलेजला नक्की अभ्यास करायलाच जातो ना? सलील मान खाली घालून उभा होता. बोल ना, आता का दातखिळ बसली तुझी? सलील शांत मान खाली घालून ऐकत होता. आपण नापास का झालं याचं कारण त्याला माहीत होतं, परंतु ते सांगण्यासारखं नव्हतं. त्याचे वडील मात्र अस्वस्थ होते. सलील, आपली परिस्थिती दिसते तेवढी चांगली नाही. जर तुला अभ्यास करायचा नसेल तर सोड कॉलेज आणि कुठेतरी जॉब कर. पण जर तू शिक्षण पूर्ण केलं नाहीस तर काय काम करशील? कुठे मिळेल तुला नोकरी? सलील शांत होता. शेवटी सलीलच्या आईनं मध्यस्थी केली. अहो, अजून तो लहान आहे, कळेल त्याला सगळं हळूहळू. तो आणि लहान, लग्न करून दिलं तर 2 मुलं होतील त्याला. वडील हे रागानं म्हणत असले तरी सलीलला मात्र मनामध्ये हसायला येत होतं. पण त्यानं मोठ्या महत्त्व प्रयासानं त्यावरती नियंत्रण मिळवलं. हे बघ सलील, तुला आता मी शेवटची संधी देतोय. जर तू अभ्यास करून पास झाला नाहीस तर तुला कॉलेज सोडून कुठेतरी काम करावं लागेल. मी करतो प्रयत्न. सलीलला खाली मान घालून एवढंच म्हणता आलं. त्याच्याकडे काही वेळ रागाने पाहून मग वडील तसेच बाहेर पडले. वडील जाताच आई सलील जवळ आली. तिनं त्याच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. सलील बाळा, तुझे वडील जे बोलतात ते फक्त तुझ्यावरती असलेल्या प्रेमामुळे. त्यांना वाटतं तू खूप शिकावं, मोठं व्हावं. त्यांच्याबद्दल मनात राग धरू नकोस बाळा. नाही मम्मी, मला पप्पांबद्दल बिलकुल राग वाटत नाही. मला कळतंय की माझंच काहीतरी चुकतंय. मम्मीनं त्याला आणखी जवळ घेतलं. तसं हुशार आहे माझं बाळ. पण सलील, मला सांग नेमकं काय होतंय? तू अभ्यास का करत नाहीस? माझा अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही. बघ, तुला चांगला क्लास लावू का? नाही, ते करूनही काही फायदा नाही. नाहीतर मी असं करते, मी 5 सोमवार उपवास करते. मला वाटतं की माझ्या बाळाला कोणाची तरी नजर लागली आहे. सलील हसला. तसं काही नाही मम्मी. मी म्हणालो नाही की मी करतो यावेळी प्रयत्न, नक्की पास होईल. हेच मला ऐकायचं तुझ्याकडून बाळा. मम्मीच्या चेहऱ्यावरती समाधान झळकलं. तिनं पर्समधून 500 रुपये काढले. ते स्वप्नीलच्या हातावर ठेवले. हे घे आणि जरा मूड फ्रेश करून घे. आणि काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आज तुला कॉलेजला नाही जायचं का? जायचंय ग. आज थोडा उशिरा जाणार आहे मी. कॉलेजमध्ये स्पोर्ट इव्हेंट चाललेत. मी क्रिकेट टीममध्ये. थोडा उशिरा गेलो तरी चालेल. ठीक आहे. असं म्हणून मग ती आपल्या कामांमध्ये गुंतली. आपली तयारी करून सलील घराबाहेर पडला. कॉलेजच्या मैदानामध्ये क्रिकेटची मॅच रंगली होती. चहूबाजूने विद्यार्थी उभे राहून खेळाडूंना चीअर्स करत होते. आपापल्या जागा पकडलेले फिल्डर माकडांसारखे उड्या मारत होते. आपल्या शरीराला उत्साही ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. खेळपट्टीवरती सलील आणि रोहन दोघे उभे होते. 6 बॉलमध्ये 20 रन जिंकण्यासाठी हवे होते. रोहन बॅटिंग करत होता. मॅच जवळजवळ गेल्यातच जमा होते. रोहन आणि सलीलच्या बाजूनं सगळेजण शांत होते. जे 8 ओव्हरमध्ये करू शकले नाही ते एका ओव्हरमध्ये काय करणार, असं विद्यार्थी आपसात बडबडत होते. शेवटच्या षटकारांमध्ये 20 रन काढणं हे फारच मोठं आव्हान होतं. रोहन रोहन प्रेक्षकांमधनं आवाज येत होता. प्रेक्षकांमध्ये हर्षाली देखील बसली होती. गोलंदाजानं सुसाट वेगाने येऊन बॉल फेकला आणि कोणाला काही कळण्याच्या आतच तो बॉल विकेटकीपरनं हाती झेलला. बॉल कधी आला आणि कधी गेला हे बॅट्समनना कळलंही नाही. सगळ्यांच्या तोंडातून सुटकेचा निश्वास सोडण्याचा आवाज आला. 1 बॉल गेला होता. आता 5 बॉलमध्ये 20 रन काढायचं आव्हान आणखीच बिकट झालं होतं. बॉलर पुन्हा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला. तो धावत आला आणि जोरानं त्यानं चेंडू फेकला. चेंडू बॅटला लागून थोडासा दूर जाऊन पडला. सलील धावत आला आणि त्यानं क्रीज गाठलं. बॉलर पुन्हा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला.
तो धावत आला आणि जोरानं त्यानं चेंडू फेकला. चेंडू बॅटला लागून थोडासा दूर जाऊन पडला. सलील धावत आला आणि त्याने क्रीज गाठलं. आता 4 बॉल आणि 20 रन काढायचे होते. सलीलनं थोडासा वेळ घेतला आणि त्यांनी मैदानावरती चौपट नजर फिरवली. त्याची नजर हर्षालीकडे गेली. सलीलच्या नावानं जोर जोरात ती ओरडत होती, चीअरअप करत होती. गोलंदाज चेंडू फेकण्यासाठी धावत आला तशी मुलं टाळ्या वाजवत होती आणि क्षणामध्ये कुणाला काही कळण्याच्या अगोदरच चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. 6 6 सगळे ओरडू लागले. जिंकण्यासाठी 6 गरजेचा होता आणि त्यानं तो मारला होता. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. सलीलनं हर्षालीकडे पाहिलं तर ती आनंदानं अगदी वेडी झाली होती. 6 6 म्हणून ती ओरडत होती. पलीकडे आपल्या काही मित्रांना घेऊन दिग्या बसला होता. तो चिडला होता. सलील त्याच्या कॉलेजमधला शत्रू झाला होता. आपल्या चेंडूवरती सिक्सर मारणं हा अपमान वाटल्यानं बॉलर त्वेषानं दुसरा बॉल टाकायला सज्ज झाला. यावेळी तो जास्तच लांब गेला आणि वेगानं पळत येऊन त्यानं चेंडू फेकला. पुन्हा तेच घडलं. काही करण्या अगोदरच चेंडू सीमा पार झाला होता. विद्यार्थ्यांनी अक्षरशः मैदान डोक्यावर घेतलं होतं. सिक्सर सिक्सर सगळे ओरडू लागले. कॅप्टन आणि बॉलर चिडले होते. त्यांनी फिल्डिंग बदलली. सगळ्यांना त्यांनी आता सीमेच्या बाजूला उभं केलं. सिक्सर किंवा चौकार देणं महागात पडणार होतं. कॅप्टन आणि बॉलर यांच्यामध्ये 2 मिनिटं बोलणं झालं आणि रागानं लाल झालेला बॉलर खूपच लांब गेला आणि जोरात पळत येऊन त्यानं चेंडू सलीलच्या अंगावर फेकूनच मारला. सलील जर सावध नसता तर जखमी झाला असता. पण सलील सावध होता. त्यानं अतिशय सुंदरतेनं तो चेंडू सीमा पार केला. यावेळी त्याला 4 रन मिळाले. 3 बॉलमध्ये त्यानं 16 रन केले होते. जिंकण्यासाठी त्याला शेवटच्या चेंडूवरती 4 रन हवेच होते. मैदानामध्ये आता हालचाली वाढल्या होत्या. विरोधी टीमच्या कॅप्टनमधले सर्व खेळाडू आता जवळ बोलावले. त्यानं सगळ्यांना काही सूचना दिल्या आणि ते बाउंड्रीवरती सगळे फिल्डिंग लावायला उभे राहिले. सलीलनं सभोवताली नजर फिरवली. त्याची नजर अचानक एका ठिकाणी खेळली. शिक्षक मित्रांसोबत अपर्णा मॅडम देखील मॅच पाहायला आल्या होत्या. ते सारेजण एका बाजूला उभा राहून मॅचचा आनंद घेत होते. मॅडमची आणि त्याची नजरानजर झाली. मॅडमनी वर हात करून व्हिक्टरीचं साईन त्याला दाखवलं. सलीलच्या चेहऱ्यावरती आता एक वेगळंच तेज आलं. तो आता बॅट घेऊन सज्ज झाला. बॉलरनं मैदानामध्ये सभोवताली नजर फिरवली आणि त्यानं काही खेळाडूंना आपली जागा बदलण्याच्या सूचना केल्या. तो दूरवर गेला आणि वेगानं धावत येऊन त्यानं सर्व ताकदीनिशी चेंडू फेकला. सलील थोडा पुढे झाला आणि पूर्ण ताकदीनं त्यानं बॉल हवेत उडवला. बॉल खूपच उंच आकाशामध्ये गेला. आता बहुतेक हा झेल होणार होता. सगळे अगदी शांतपणे बॉल खाली जमिनीवर येण्याची वाट पाहत होते. एक जण अगदी बॉलच्या दिशेनं धावत गेला आणि त्यानं आपली पोझिशन तयार केली आणि त्यानं झेल पकडला. झेल पकडताच विरोधी टीममध्ये आनंदाची लहर पसरली. विद्यार्थी नाचायला लागले आणि शेवटी सलील प्रयत्न करूनही हारला. काही लोकांचं लक्ष मात्र अंपायरकडे गेलं. अंपायरनं हात वर केला मात्र तो आऊट होण्याचे सूचित करत नव्हता, तर तो सिक्सर झाला होता. आता सलीलच्या गटातील विद्यार्थी आनंद व्यक्त करू लागले. सलीलला काय होतं हेच कळत नव्हतं. हळूहळू लोकांना झालेला प्रकार लक्षात आला. फिल्डरनं झेल पकडला होता, परंतु त्याचे दोन्ही पाय सीमेच्या पलीकडे होते. त्यामुळे झेल जरी घेतला असला तरी तो सिक्सर झाला होता. अशा प्रकारे सलीलच्या टीमनं मॅच जिंकली होती. काही विद्यार्थ्यांनी सलीलला पार डोक्यावर उचलून घेतलं. सलीलची नजर मात्र मॅडमला शोधत होती. त्याला मॅडम दिसल्या. त्यांची नजरानजर झाली. मॅडमच्या मनामध्ये मात्र आनंद गगनात मावत नव्हता. त्या त्याच्याकडे प्रेमानं पाहत होत्या. त्यानं मॅच जिंकली होती, रात्रीचीही आणि दिवसाचीही. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.